वादगाव नगरीतील ग्रामस्थांकडून आपल्या मनातील आमदार कोण दादा? केदार नाना. दादा आपलं नाव काय? माझं ज्ञानेश्वर ठेवले. आता तुमच्या मनातील आमदार कोण नेमका? आता जर विकास कामांचा आणि देवळा तालुक्यातील म्हणजे प्रत्येक गोष्टीचा जर आढावा घेतला तर कुठल्याही गोष्टीला आम्हाला एक स्थानिक तालुक्याजवळचं आमचं छोटंसं गाव आहे वादगाव, पण आम्हाला जेव्हा पण काही अडचणी आल्या त्यावेळेस आम्हाला केदारनाथांशिवाय कुठल्याच गोष्टीचं समर्थन कोणी देत नाही. त्याच्यामुळे आज आमच्या गावात समजा हे महाराजांचं स्मारक केलं, गावात कुठल्या तरी छोट्या मोठ्या कामांच्या काही गोष्टी झाल्या, जे काही केलं ते सर्व केदारनाथांनीच आमच्या एका क्षेत्रावर काम करतात. त्याच्यामुळे म्हणजे भावी आमदार तुम्हाला नाना हवं आहे? हो, ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार भाऊ, तुमचं नाव? तुषार देवरे. तुम्हाला भावी आमदार कोण हवा आहे? केदार नाना. का? कारण की कामांची त्या काम करतात ते, त्यांचे काम करण्याची हातोटी वेगळी. हां, आणि केव्हा पण त्यांना कॉल करा तेव्हा पण ते कॉल उचलून आपलं कामांचे निवारण करतात. काय अडचण त्यामुळे केदारनाथ आमदार व्हायला पाहिजे. आता राहुल दादा आम्हाला 10 वर्षात कधी बघायला भेटलो की त्यांचं काम नाहीच आहे, त्यामुळे आम्हाला केदारनाथ आमदार पाहिजे. केदारनाथ पाहिजेत. जे टाकता येत ना बघायला, की जे आता ट्रॅक्टरने मुरुम टाकताय, आता एका शब्दावर कोणीतरी फोन केला असेल लगेच त्यांचं काम चालू झालं. म्हणजे हा मुरुम नानाने टाकला का? तो खर्चाने. म्हणजे आता तुम्ही बघा, गावात वादगाव गावातील जी तरुण मंडळी आहे ही फक्त आणि फक्त नानाच हवे त्यांना. तर आपण बाकीच्या. नमस्कार, तुमचं नाव काय सांगा? तुम्ही वादगावचेच का? हो. तुमच्या मनातील आमदार कोण पाहिजे तुम्हाला? आपल्याला तर दोन्ही पाहिजे. हा, पण तुमच्या आतमधून कोणतरी असेल ना. हा, मग आता दोनांच्यावर फरक आहे आपल्या. हा, पण तुम्हाला कोण पाहिजे? आता नक्की काय सांगणार, आपल्याला दोन्ही चांगले आहे. कोणीतरी एक तर आवडत असेल ना तुम्हाला. तुमच्या मनातील आमदार सांगा आम्हाला. तुमच्या मनातील आमदार कोण आहे? केदार नाना आहे. केदार नाना. ठीक आहे, ठीक आहे. काका, तुम्हाला तुमच्या मनातील आमदार कोण पाहिजे? सगळे चांगले आहेत. हा, पण तुमच्या मनात कोणतरी चांगला असेल ना. हा, पण तुम्ही कोणाला मतदान करणार? एकच काय आमदार तुमच्या मनातील आमदार कोण? माझ्या मनात आहे आमदार, बस. काका, तुमच्या मनातील आमदार? बरोबर आहे, सांगितलं त्यांनी सांगितलं का? बरं, ठीक आहे. टेन्शन नाही. आजी, तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे वगैरे आले, कोण पाहिजे आमदार तुम्हाला? एकच आहे. हो. बर, तुमच्या मनातील आमदार कोण? केदार नाना. काका, तुमच्या मनातील आमदार?